नमस्कार. कालचा घटक आपण पाहिला शब्दांच्या जाती, त्याच्यामधला आपण पाहिला क्रियापद. क्रियापदामधला आपण बघितला होता बघा, काळ हा घटक बघितला होता. क्रियापदाच्या काळावरून आणि त्याच्या रूपावरून वेगवेगळे प्रकार पडतात. काळावरून वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्यकाळ, तसेच त्याचे परत प्रत्येक काळाचे उपप्रकार 4 प्रकारामध्ये येतात. साधा, चालू किंवा पूर्ण, त्यानंतर चालू किंवा अपूर्ण म्हणतो, तिसरा पूर्ण काळ आणि चौथा रीती, असे प्रत्येक काळाचे 4 प्रकार बघितले. आणि रूपावरून क्रियापदाचे 4 प्रकार बघितले. आपण बघितलं आज्ञार्थ, विध्यर्थ बघितलं. त्यानंतर आपण त्याच्यामध्ये परत एकदा दाखवतो बघा क्रियापदाचा. हा जो टॉपिक बघितला तो सर्वांनी वाचला असेल किंवा सर्वांना समजून घेतला असेल. तर त्याच्यामध्ये कालच्या प्रकारामध्ये आपण पाहिलेलं आहे काळाचे प्रकार. काळाचे प्रकार क्रियापदावरून काळाचे प्रकार वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ आणि त्याचे हे उपप्रकार. तसंच आपण अर्थावरून बघितलं. मगाशी आपण काळावरून आणि अर्थावरून 4 प्रकार येतात: स्वार्थ, आज्ञार्थ, विध्यर्थ आणि संकेतार्थ. ते कालच्या लेक्चरमध्ये तुम्हाला क्लिअर झालं असेल. आजच्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत विभक्ती आणि सामान्य रूप. हे परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. आज जरा शिवजयंती असल्यामुळे सगळीकडे मिरवणुकीचं आणि डॉल्बीचं प्रमाण असल्यामुळं आपल्याला लाईव्ह लेक्चरला अडचणी येईल. त्यामुळं मी हे रेकॉर्डिंग करून पाठवत आहे. ते सर्वांनी बघून घ्या. आणि काल झालेलं लेक्चर आणि आज झालेलं लेक्चर तुम्ही पाहिल्यानंतर त्यावरचे प्रश्न सोडवा. आणि सर्वांना विनंती आहे की दोन्ही लेक्चर तुम्हाला कसे वाटलेत याबद्दल मला अभिप्राय दिला तर मलाही समजेल की तुम्ही ते बघताय आणि ते तुम्हाला आवडते किंवा ते समजते हे माझ्याही लक्षात येईल. त्यामुळे सर्वांनी रिप्लाय द्यावा ही विनंती. ते दोन्हीही लेक्चर पाहून घ्या. काल झालेलं क्रियापदाचे आणि आजचं विभक्ती आणि कारकार्थ. आता इथं अगदी शॉर्टमध्ये तुम्हाला समजून देतो. सामान्य रूप आणि याच्यामध्ये विभक्ती आणि त्याचे कारकार्थ काय आहेत हे घटक याच्यामध्ये आपण पाहणार आहोत. इथं बघा विभक्ती आणि कारकार्थ म्हणजे काय पाहूया. पहिल्यांदा पाहणार आहोत पण विभक्ती म्हणजे काय. तर इथं बघा नाम किंवा सर्वनाम यांचे वाक्यातील क्रियापदाशी किंवा इतर शब्दाशी येणारा संबंध सामान्य रूप करून ज्या विभक्ती प्रत्ययाने किंवा विकाराने दाखवले जाते त्यास आपण विभक्ती म्हणतो. उदाहरण घेऊया म्हणजे तुम्हाला अजून ते परफेक्ट होईल. विभक्ती म्हणजे काय. उदाहरणार्थ इथं बघा, इथं एक वाक्य दिलेलं आहे, नदी, डोह, विठ्ठल, उडी मारली. हे जर आपण वाक्य वाचलं तर त्या वाक्याचा काही अर्थबोध होत नाही. तर याच्यामध्ये आपण त्याला विभक्ती लावलं तरच त्याचा वाक्याचा अर्थ पूर्ण होतो. उदाहरणार्थ बघा, विभक्ती प्रत्यय हे त्या नामाचे सामान्य रूप केल्यानंतर जोडले जातात. जे नाम दिलेलं आहे किंवा जे सर्वनाम दिलेलं आहे त्याला विभक्ती प्रत्यय लागण्यापूर्वी काय लागला जातो, विभक्ती प्रत्यय लागल्यानंतर त्याच्यामध्ये जो बदल होतो त्याला सामान्य रूप म्हटलं जातं. उदाहरण बघूया आपण, नदी, डोह, विठ्ठल, उडी मारली याला सामान्य रूप होतं पण सामान्य रूप झाल्यानंतर त्याला प्रत्यय लागला जातो. उदाहरणार्थ बघूया, नदीच्या, डोहात हे विभक्ती प्रत्यय झाले, विठ्ठलाने उडी मारली. तर हे जे मी अंडरलाईन केलेलं आहेत हे त्याला प्रत्यय लागलेले आहेत. अशा प्रकारे वेगवेगळे प्रत्यय असतात आणि ते प्रत्यय लागल्यानंतर जो नामामध्ये बदल झालेला आहे तर त्याला आपण काय म्हणतो, सामान्य रूप म्हणतो. इथे त्याची व्याख्या दिलेली आहे आणि उदाहरण बघूया. यावर प्रश्न विचारलेले आहेत. सामान्य रूप, विभक्ती प्रत्यय लागण्यापूर्वी नामाच्या मूळ रूपात, नाम असेल किंवा सर्वनाम आहे त्याच्या मूळ रूपात जो बदल होतो त्यास आपण काय म्हणतो, सामान्य रूप म्हणतो. बघा, नदीच राहतं, त्याच्यात काय बदल होत नाही. नदीत, नदीने, नदीला, तर नदीचं नदीच राहतं. हे बघा, नदीला हा प्रत्यय लागला, नदीने प्रत्यय लागला तर हे विभक्ती प्रत्यय झालेत. तर त्याच्यामध्ये काय बदल होत नाही. म्हणजे नदीचं सामान्य रूप म्हणायचं नदीच. डोह, तर डोहचं काय होतं बघा, डोहात प्रत्यय लागला, डोहाला म्हटलं, डोहाने म्हटलं तर हे विभक्ती प्रत्यय लागल्यानंतर मूळ ह्याच्यात काय बदल झाला बघा, डोहचं काय झालं, डोहा, तर सामान्य रूप काय म्हणायचं, डोहा. विठ्ठलचं सामान्य रूप काय झालं बघा, विठ्ठलाने, विठ्ठलाशी. हे काय झालं,
प्रत्यय जोडलेला. आता ॲक्च्युली हे 6वी 7वी 8वीला आहे बरं का, स्कॉलरशिप NMMS किंवा वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा आहेत याच्यामध्ये सामान्य रूप हा घटक असतो. त्यामुळे तुम्हालाही उपयोगी पडेल आणि तुमच्या मुलांनाही आणि शाळेतल्या मुलांनाही हे तुम्हाला समजून सांगता येईल. तर विठ्ठला हे काय झालेलं आहे, सामान्य रूप. प्रत्यय सोडून जो उरलेला शब्द आहे त्याला म्हणायचं, जो बदल झालेला आहे त्याला म्हणायचं सामान्य रूप. दॅट्स इट. ओके. पुढील वाक्यात बघा, मुख्याध्यापकांनी गणेशला शाबासकी दिली. तर इथं मुख्याध्यापकांनी, तर इथं काय करूया आपण, नी हा काय लिहिला त्याला प्रत्यय जोडला, तर त्यातलं सामान्य रूप काय सांगायचं, मुख्याध्यापका. विभक्ती प्रत्यय सोडून त्याच्या अगोदरचं जे बदल झालेला आहे त्याला म्हणायचं सामान्य रूप. दॅट्स इट. विभक्ती प्रत्यय सोडायचा. आता बघूया, बेडूक हा शब्द आहे, तर बेडकाला प्रत्यय लागला बा बेडकाचा, बेडकाला, बेडकाशी हे विभक्ती प्रत्यय लागले. मूळ शब्द होता बेडूक, पण प्रत्यय लागण्यापूर्वी जो बदल झालेला आहे त्याला बेडका हे झालं सामान्य रूप. इथं पण बेडका, बेडका म्हणजे बेडूकचं सामान्य रूप काय येईल, बेडका, हे लक्षात ठेवायचं. माणूसचं येईल माणसा. इथं बरं बघा, माणसा एकच सामान्य रूप होतं आणि त्याला विभक्ती प्रत्यय लागला बघा, चा, ने. ओके. तर आता तुमच्या लक्षात आलं विभक्ती सामान्य रूप म्हणजे काय. डोळा, डोळ्याला एखादा विभक्ती प्रत्यय लावायचा, कुठले प्रत्यय आहे ते पुढं बघणार आहोत आपण, पण विभक्ती प्रत्यय लावल्यानंतर जो बदल झालेला आहे मूळ शब्दामध्ये किंवा मूळ नामामध्ये त्याला म्हणायचं सामान्य रूप. डोळाचं डोळ्या, डोळ्याला ला हे प्रत्यय जोडला बघा, डोळ्यात. म्हणजे कुठलाही प्रत्यय लागला तर सामान्य रूप एकच आहे, त्यात काही बदलत नाही, फक्त वेगवेगळे प्रत्यय लावून मी तुम्हाला दाखवलेले आहे. तर डोळाचं सामान्य रूप म्हणायचं डोळ्या. बेडूकचं बेडका, माणूसचं माणसा, डोळाचं डोळ्या, गुरुचं गुरुच राहतं, साधूचं साधूच राहतं, कवीचं कवी राहतं सामान्य रूप. जसं नदीचं नदी मगाशी बघितलं. कोळीचं सामान्य रूप बघा, कोळ्या ने प्रत्यय जोडला ना तर कोळ्या सामान्य रूप झालं. माळीचं माळ्या, भाऊचं भावा, भावाचा, जळूचं जळवा, नातूचं नातवा हे त्याचे सामान्य रूप आहेत. बाकीचे पुढे जोडलेले ते प्रत्यय आहे. फोटोचं फोटोच राहतं, काहीचं तेच राहतं. गोखले, गोखल्या, पैसा, पैशा, पैशाने असं. ससा, सशा, सशाने. तर सशा हे काय झालं, हे बदल हे विचारले बघा, हे सामान्य रूप विचारलेलं. आरसा, आरशात, आरशा. बाग, बागे, लाट, लाटे सामान्य रूप. काच, काचे, भिंत, भिंती. कन्या, कन्ये, दिशा, दिशे. बकरी, बकरीचा, तर बकरीच राहतं. साडी, साडी, साडीच राहतं. साडीचा, साडीला हे विभक्ती प्रत्यय जरी जोडले तर ते साडीच राहतं काहींचं. सासू, सासूच राहतं. सासूला, सासूने, सासूशी. वधू, वधू. दार, दाराच राहतं बघा. दार, दारात. दारला त हा विभक्ती लावला आहे विभक्ती प्रत्यय आणि दारचं दारा झालं आहे. घर, घरा. गाव, गावा. शहर, शहरा. मोती, मोत्या. हा प्रश्न विचारले बरेच वेळा, स्कॉलरशिपला पण TET परीक्षेला पण विचारलं. मोतीचं सामान्य रूप मोत्या होतं, लक्षात ठेवा, कारण चे हे काय लागले विभक्ती प्रत्यय. मिरीचं मिऱ्या, पाणीचं पाण्या, लोणीचं लोण्या. ओके. वासरू, वासराचे, वासराने, तर वासरा हे सामान्य रूप झालं. कोकरूचं कोकरा, पाखरूचं पाखरा. मडकेचं मडक्या, डोकेचं डोक्या, तळेचं तळ्या हे सामान्य रूप आहे, कारण पुढं विभक्ती प्रत्यय लागला आहे. अक्कल, तर अक्कले. रक्कम, रकमे. छप्पर, छपरा हे झालं सामान्य रूप आहे, लक्षात ठेवा. तर यावरचं तुम्ही PDF पाठवलेलं आहे, त्यावरचा स्वाध्याय सोडवा किंवा तुमच्याकडे जे पुस्तक असेल त्यावरचे स्वाध्याय सोडवलं तर अगदी इझिली सामान्य रूप 1-2 मार्क्स तुमचे फिक्स झाले म्हणून समजा. त्यानंतरचा घटक आहे बघा विभक्ती प्रत्यय. आता यावर पण प्रश्न असतोच, सामान्य रूपावर एक असतो आणि विभक्तीवर असतो. तर हे विभक्तीचे प्रत्यय आहेत. प्रथमा क्रमांक लक्षात ठेवा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्ठी, सप्तमी आणि संबोधन. प्रथमा म्हणजे 1 लक्षात ठेवा, द्वितीया 2, तृतीया 3, चतुर्थी 4, पंचमी 5, षष्ठी 6, सप्तमी 7 आणि संबोधन 1 येते 8. तर अशी विभक्ती एकूण झाल्या. विभक्तींची नावं आहेत बरं का, हे चार्ट आहे असं लक्षात ठेवा आणि यावर प्रश्न विचारतात, या विभक्तीचे कुठले प्रत्यय आहेत. तर प्रथमा विभक्तीची ही नावं 8 झालीत आणि त्याचे प्रत्यय एकवचनीमध्ये वेगळे, अनेक वचनीमध्ये वेगळे. ओके.
आणि त्याचे कारकार्थ पण आपल्याला परीक्षेला विचारलेले आहेत. तर पहिल्यांदा विभक्तीची नावं ही क्रमानं लक्षात ठेवा. प्रथमा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्ठी, सप्तमी आणि संबोधन. एकवचनीमध्ये प्रत्यय ह्या दिलेले आहेत, इकडं अनेक वचनीमध्ये हे प्रत्यय दिलेले आहेत आणि त्याचे कारकार्थ पुढे दिलेले आहेत. कारकार्थ म्हणजे काय पुढं पाहूया. आता ते प्रत्यय लक्षात ठेवा. प्रथमाचे प्रत्यय एकवचनीमध्ये काही नाही, अनेक वचनीमध्ये काही नाही. म्हणजे प्रथमाला प्रत्यय लागत नसतो. त्याचा प्रत्यय अनेक वचनीमध्ये पण नाही, एक वचनीमध्ये पण नाही. उदाहरणार्थ बघा, खाली देणार आहे मी तुम्हाला. जिथं प्रत्यय लागलेला नाही तर ते प्रथमा विभक्ती आहे लक्षात ठेवायचं आणि त्याचा कारकार्थ कर्ता असतो. कारकार्थ म्हणजे नंतर बघूया, आता ते आहे असं लक्षात ठेवा. प्रथमाचा कारकार्थ कर्ता. द्वितीया म्हटलं तर वाक्य देतात आपल्याला, उदाहरण पुस्तकामध्ये पण आहे. आणि द्वितीयाचे एकवचनीमध्ये प्रत्यय लागलेला असतो. विभक्ती प्रत्यय आहेत स, ला, ते. अनेक वचनीमध्ये येतं स, ला, ना, ते. द्वितीयाचा कारकार्थ येतो कर्म. ओके. तृतीयाचे एकवचनीमध्ये प्रत्यय आहेत बघा, ने, हे, शी, नी, ही, ई, शी. ने, ए, शी, नी, ही, ई, शी. हे एकवचनीमध्ये अनेक वचनीमधलं एक वचन तसेच अनेक वचनामधले हे कारकार्थ आहेत आणि त्याचा कारकार्थ येतो करण. लक्षात घ्या. कारकार्थ पुढं पाहणार आहोत, पण आता विभक्ती प्रत्यय तेवढं लक्षात ठेवा. हा चार्ट आहे असा पाठ करा, प्रश्न येतातच. त्यानंतर आहे बघा चतुर्थी. त्याचं प्रत्यय एकवचनीमध्ये स, ला, ते. आता द्वितीय आणि चतुर्थीचे सेम आहेत, पण त्याच्यामध्ये काय फरक करायचं ते नंतर सांगतो. स, ला, ना, ते. द्वितीयामध्ये कर्म या भूमिकेमध्ये येतं आणि चतुर्थीमध्ये संप्रदान त्याचा कारकार्थ येतो. तर इथं दान केलं वाक्यातनं वाक्य वाचलं आणि जो प्रत्यय लावला आणि त्याच्यातून दान केलं जातं असं जेव्हा अभिप्रेत होतं तेव्हा त्याला म्हणायचं चतुर्थी विभक्ती. त्यानंतर आहे बघा पंचमी. ऊन, हून. एक वचनीमध्ये पण आणि अनेक वचनीमध्ये पण ऊन, हून. त्याचा कारकार्थ येतो अपादान. अपादान कारकार्थ आहे. त्यानंतर आहे बघा षष्ठीचे प्रत्यय बघा, चा, ची, चे. अनेक वचनीमध्ये चे, चा, ची. त्याचा कारकार्थ येतो संबंध. हे आहे असं क्रमानं लक्षात ठेवा, पाठ करा. सप्तमीचा विभक्ती आहे, त्याचे प्रत्यय आहेत त, ई, आ. आणि अनेक वचनीमध्ये पण त, ई, आ आहे आणि त्याचा कारकार्थ येतो अधिकरण. आणि संबोधनचा एक वचनामध्ये काही नाही. संबोधन म्हणजे हाक मारणे लक्षात ठेवा, संबोधन म्हणतो ना आपण. आणि अनेक वचनीमध्ये त्याचा त्याचा प्रत्यय येतो नो. एक वचनीमध्ये येत नाही, अनेक वचनीमध्ये येतो नो आणि त्याचा कारकार्थ आहे हाक मारणे किंवा हाक असा कारकार्थ लक्षात ठेवा. आता नक्की कारकार्थ म्हणजे काय इथे थोडक्यात सांगतो बघा. वाक्यातील नामाचा किंवा सर्वनामाचा क्रियापदाशी जो संबंध असतो त्याला आपण कारकार्थ म्हणतो. ओके. ती व्याख्या नाही समजली तरीसुद्धा खाली उदाहरण म्हणून ते कसं लक्षात ठेवायचं ते शॉर्टकट्स मी तुम्हाला सांगतो. वाक्यातील नामाचा किंवा सर्वनामाचा क्रियापदाशी जो संबंध असतो. उदाहरणार्थ बघा इथं गणेश आंबा खातो. मी तुम्हाला काल अगोदरच्या लेक्चरमध्ये सांगितलेलं आहे. यातला कर्ता कसं शोधायचं आणि कर्म कसं शोधायचं. तर खातोचा मूळ धातू खा येतो. खाणारा कोण? गणेश. तर तो झाला गणेश झाला वाक्यातला कर्ता. गणेश झाला वाक्यातला कर्ता. त्यानंतर खाण्याची क्रिया कोणावर झालेली आहे? आंब्यावर झालेली आहे. मग आंबा वाक्यातला काय झाला? कर्म. तर कर्ता कर्म कसं शोधायचं हे अगोदर शिकवलं आहे, परत एकदा इथं रिपीट करतो. गणेशचा संबंध क्रियापदाशी काय म्हणून येतो बघा? कर्ता म्हणून येतो. आणि आंब्याचा संबंध क्रियापदाशी काय येतो? कर्म म्हणून येतो. तर गणेश परीक्षा तुम्हाला अंडरलाईन करून विभक्ती प्रत्यय आणि त्याचा कारकार्थ ओळखायला होतात. तर खूप सोपं आहे. गणेशला काहीच प्रत्यय लागलेला नाही, म्हणजे तो काय झाला? त्याचा कारकार्थ कर्ता म्हणायचा. त्यानंतर आहे बघा कारकार्थ म्हणजे काय बघा? चोराला मग अशी बघितलं आपण प्रत्यय सला ते सलाना ते द्वितीयामध्ये आणि चतुर्थीमध्ये पण तेच राहतं. त्यामुळे ला प्रत्यय जोडला आणि तो दान करण्याची प्रक्रिया नाही, त्यामुळे हे द्वितीयामध्ये आहे आणि द्वितीयामध्ये आहे म्हणून याचा कारकार्थ म्हणायचा कर्म. करण म्हणजे काय बघा? एखादं साधन वापरलं जातं एखादं काम करायसाठी. उदाहरणार्थ गणेशने चाकूने सफरचंद कापले. तर साधनाचा वापर केला ना चाकूचा. आणि कर्ता कर्म करण तृतीयाचे कारकार्थ करण येतं आणि त्याचे प्रत्यय ने, सी, नी, ही, ईशी. तर इथं ने प्रत्यय आलेला आहे, तो तृतीयाचा आहे आणि त्याचा कारकार्थ काय म्हणायचा? करण म्हणायचा. आणि त्याचं साधन चाकू वापरलेलं आहे, लक्षात घ्या. पुढचं आहे बघा संप्रदान.
द्वितीयाचे आणि चतुर्थीचे सेम आहेत, पण संप्रदानमध्ये काय केलं जातं, दान करण्याचं काम केलं जातं. गणेशने भिकाऱ्याला पैसे दिले. आता द्वितीयामध्ये पण सला ते सला नाते होतं, चतुर्थीमध्ये पण आहे, पण इथं दान करण्याचं काम केलेलं आहे, म्हणून त्याचा कारकार्थ चतुर्थीचा धरायचा आणि तो आहे संप्रदान. त्यानंतर आहे बघा अपादान. अपादान कारकार्थ म्हणजे काय बघा, वियोग किंवा अलग वेगवेगळे होणे. ऊनहून, तो पुण्याहून आला किंवा तू पुण्याहून आला. पुण्याहून इकडं आला ना, तर तिथून इकडं लांब आलो, तर वियोग म्हणजे एकमेकापासून लांब गेलं, अलग झालं. पुण्यापासून तो इकडं वेगळा आला, तर तो हून, ऊनहून हे पंचमीचे आहेत आणि त्याचा कारकार्थ म्हणायचा अपादान. त्यानंतर षष्टीचं चाचीचे संबंध दाखवला जातो ना, त्याचे खाऊन झाले म्हणून षष्टीचा चे चाचीचे, इथं विभक्ती प्रत्यय चे आला आहे बघा. इथं षष्टीचे चाचीचे आणि चेच्याचे येते. षष्टी संबंध कारकार्थ येतो आणि याचा कारकार्थ म्हणायचं षष्टीचा संबंध, हा कारकार्थ म्हणायचा संबंध कारकार्थ. आणि सप्तमीचा कारकार्थ म्हणायचं अधिकरण. सप्तमीमध्ये आपण बघितलं त इ आ हा प्रत्यय लागलेला आहे. उदाहरणार्थ मी सकाळी अभ्यास करतो, सकाळी मधला ई आला. माझ्या घरात माणसे आहेत, इथं त आलं बघा. तर विभक्ती प्रत्यय त आणि ई लागलेला आहे, म्हणजे तो सप्तमीमध्ये आहे आणि त्याचा कारकार्थ म्हणायचं अधिकरण. आणि अधिकरणामध्ये काय होतं बघा, क्रिया केव्हा आणि कोठे घडली हे दाखवलं जातं, त्यामुळं ते सप्तमी आहे आणि त्याच्यात तई हा प्रत्यय लागलेला असतो. त्याचं अधिकरण, त्याचा कारकार्थ सप्तमीचा सांगायचा अधिकरण, सप्तमीचा कारकार्थ अधिकरण सांगायचा. आणि शेवटचा आहे बघा संबोधन. संबोधन म्हणजे हाक मारणे. मुलांनो इकडे या, आणि ते अनेक वचनीमध्येच वापरतात, एक वचनीमध्ये वापरत नाहीत. तर हा प्रश्न विचारला आहे. नो हा प्रत्यय लावलेला, नो ह्याच्याखाली अंडरलाईन केलेला आहे. मुलांनो हाक मारलेला आहे, त्यामुळं त्याचं विभक्ती संबोधन म्हणायचं आणि कारकार्थ त्याचा म्हणायचा हाक. अशा पद्धतीनं विभक्ती आणि सामान्य रूप हे आपला टॉपिक इथं आपला कवर झालेला आहे. एवढं वाचा, यावरचे प्रश्न सोडवा. आणि सर्वांना रिक्वेस्ट आहे, काल झालेले आज पाठवलेले जे दोन्ही व्हिडिओ आहेत ते पाहून त्यावरच्या सर्वांनी प्रतिक्रिया किंवा तुमचे फीडबॅक द्यावेत, सर्वांना विनंती. आणि यावरचे सर्व प्रश्न सोडवून घ्या. धन्यवाद.